अजित पवार यांच्यावर शिंदेंच्या मंत्र्यांची नाराजी कायम आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। त्याचबरोबर शिंदेंच्या सोबतच्या बैठकीमध्ये शिंदेंच्या मंत्र्यांकडून ही नाराजी व्यक्त केल्याचंही कळतं। अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची मंत्रालयामध्ये बैठक पार पडली। अजित पवारांच्या निधी वाटपावर वॉच ठेवा अशा सूचना शिंदेंनी आपल्या मंत्र्यांना दिल्यात असं कळतं। अजित पवार त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनामध्ये गेले होते। निधीवरून दादा शिंदेंमध्ये पडद्यामागे संघर्ष, दादांच्या निधीवर वॉच, मंत्रालयात दादा शिंदेंच्या भेटीला। निधीवरून मंत्रालयात शिंदे आणि दादांमध्ये मोठ्या घडामोडी झाल्या। निधी वाटपावरून एकनाथ शिंदे आक्रमक झाल्याचं दिसून आलं। निधीवरूनच अजित पवार शिंदेंच्या भेटीला त्यांच्या दालनात गेले। याआधी शिंदेंच्या मंत्र्यांनी शिंदेंकडे निधी वाटपावरून दादांची तक्रार केली। तक्रारीनंतर शिंदेंनी मंत्र्यांना दादांच्या निधीवर वॉच ठेवा असं सांगितल्याची माहिती आहे। अजित पवार यांच्या खात्यामध्ये 14 हजार कोटींच्या 2 निधींवर शिंदेंनी लक्ष ठेवण्यास सांगितल्याची माहिती आहे। जे हक्काचं आहे ते मिळालंच पाहिजे असा शिंदेंचा आग्रह आहे। त्यामुळे यापुढे अजितदादांच्या अर्थ खात्यावर शिवसेनेचा वॉच असेल अशी चर्चा आहे। मंत्र्यांच्या बैठकीनंतर शिंदेंचे मंत्री उदय सामंत दादांना जाऊन भेटले। या बैठकीनंतर दादा स्वतः शिंदेंना भेटायला त्यांच्या दालनात आले। याआधी सुद्धा शिंदेंचे मंत्री आणि दादा यांच्यामध्ये निधी वाटपावरून संघर्ष उघड झालाय। मी पैसे खिशात घेऊन फिरतो का असं अजित पवारांनी निधीवरून याआधी म्हटलं होतं। भाजपच्या आमदारांनी सुद्धा निधी वाटपावरून दादांची तक्रार थेट शहांकडे केली होती। निधीवरून दादा शिंदेंमध्ये पडद्यामागे मोठा संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे। निधी वाटपासंदर्भात काही बैठक आपली मंत्र्यांसोबत बैठक होती। अजित पवार यांना देखील आपण बोलवलं गेलं होतं। त्या संदर्भात काय नेमकी बैठक झाली आहे? नाही, आपल्या शिवसेनेच्या मंत्र्यांची रेग्युलर बैठक झालेली आहे। त्यामध्ये आढावा समोर आता निवडणुका आहेत या संदर्भात देखील चर्चा झाली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांच्या बरोबर त्या भागातल्या निवडणुकांच्या बाबतीमध्ये नियोजनाच्या बाबतीमध्ये बैठक झालेली आहे।